मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन नाशिकमधल्या खड्ड्यांच्या परिस्थितीवरून सरकारवर टीका केली. 2015च्या कुंभमेळ्यात कामं नकळत झाली होती, तेव्हा पैशासाठी कामं केली जात नव्हती असं ते म्हणाले. स्मार्ट सिटीची घोषणा केली होती, त्या स्मार्ट सिटीज कुठे आहेत असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत. काही गाड्या, ट्रक, बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही, डिम्म येतं ना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा बस आपली आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांचं त्यांना लख लागू. दुर्दैव आहे. स्मार्ट सिटीज काय झालं त्या स्मार्ट सिटीचं? कुठे गेले त्या स्मार्ट सिटी? कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाहीये. सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत. ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत. हे लोकांनाही कळले, लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होत आहे. परंतु जे काही करतायत मतदान त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा. अजून काय बोलू शकतो मी?